हा सुंदर आमचा पूल आहे, हा कनेक्ट करतो. बोटी आहेत ना. नमस्ते मित्रांनो, मी आता बस डेपोच्या इकडनं रिक्षा पकडली आहे भाट्याला जायला. तर मला वैभवभाई भेटले, तिकडनं मी माझं पूजेचं सामान सर्व घेतलेलं आहे. आणि आता आम्ही आमच्या जे रवळनाथाचं मंदिर आहे रत्नागिरीला भाट्या, तिकडे चाललो आहे. आता तिकडनं मी रत्नागिरीच्या जे भाट्याचं मंदिर आहे आमचं रवळनाथाचं, तिथनं पीर बाबाची दर्गा करून मी माझ्या काकाची इथे 10 मिनटं थांबून परत तिकडनं निघणार आहे, कारण की मला मुंबईला थोडा काम. रत्नागिरीचं स्पेशल हे आहे की आमच्या इकडे भाट्या बीच आहे. आता तो बीच लागेल, मी तुम्हाला दाखवतो. आणि तो बीच अतिशय सुंदर आहे आणि आमच्या घरापासून जवळच आहे बीच, तर आम्हाला काही टेन्शन नाही. मच्छी बिच्छी एकदम मस्त असते. आणि मोस्टली काका असतात गावी, तर ते आता भेटतील मला. त्यांच्या घरी चाय नाश्ता करून परत निघायचं आहे. तुम्हाला मी बीच दाखव. हा सुंदर आमचा पूल आहे, हा कनेक्ट करतो. इकडनं पावस मार्गही जाऊ शकतो आपण. बघा, ही फिशिंग होते, बोटी आहेत. तिकडे मासेमारी होते ना वैभव भाऊ. आणि आम्हाला हा सुंदर भाट्या बीच, तुम्हाला मी भाट्या बीचवरती घेऊन गेलो असतो, पण थोडा मला अर्जंट आहे म्हणून. हा बघा, हा अरबी समुद्राला टच आहे ना. संध्याकाळी येण्यासारखं क्लायमेट असतं इकडे. तर मित्रांनो, हे आमचं रवळनाथाचं मंदिर आहे. मंदिराच्या आत मी तुम्हाला घेऊन जाऊ शकत नाही, कारण की मंदिरात आतमध्ये जाणं, फोटो काढण्यास परवानगी नाही आहे. हे बघू शकता सुंदर परिसर, आणि त्यात हा आमचा पिंपळाचा झाड. या झाडाची आम्ही देखील पूजा करतो. त्या व्यतिरिक्त तुम्ही बघू शकता सुंदर परिसर. आणि हा समोर जो मी तुम्हाला दाखवत आहे, हा आमचा लक्ष्मीकांत देवाचं मंदिर आहे. तर मित्रांनो, मी आलेलो आहे आमच्या रवळनाथाच्या मंदिरात, आणि माझे काका नंदा काका संगती आहेत. आणि आता आम्ही लक्ष्मीकांत मंदिरांचे, आता रवळनाथा मंदिरांचेही दर्शन घेतलेले आहे. आता आम्ही याच्यानंतर पीर बाबांच्या दर्गात जाणार आहे. तर हे माझे नंदा काका आहेत, नंदकुमार आत्माराम भाटकर, माझे मोठे काका, जे इकडे आम्हाला लहानपणापासून सर्व देवदर्शन करवतात. आणि देव काय असतो त्या सर्व गोष्टी आम्हाला सांगत राहतात. आणि दरवर्षी आम्ही देवीची ओटी भरायला येतो. तर आता इकडनं आम्ही जातो आहे पीर बाबाच्या दर्गात. तर तिथेही तुम्हाला मी ती सुंदर जी आमची दर्गा आहे ती पण दाखवेन. तर आता आपण भेटूया. आणि हे आहे आमचं लक्ष्मीकांत देवाचं मंदिर, याची ओटी भरलेली आहे. आणि रवळनाथांची जे आमचं म्हणजे देवाचं मान असतो ते सर्व दिलेलं आहे. आणि इथे आमचे इथे जाकादेवीचं मंदिर आहे पुढे साईडला. आणि आता नंदा काकाने थोडाच पुढे आहे दत्त मंदिर. तर काका बोलले त्याचे दर्शन घेऊन आपण पुढे जाऊ. तर आता हे बघू शकता तुम्ही, सुंदर छोटंसं आमचं हे दत्त मंदिर आहे. आता काका पुढे चालले आहेत. आणि आता आम्ही पोहोचू थोड्याच वेळात आपला पीर बाबांच्या दर्ग्यात. तर आता भेटू मित्रांनो शेवटी फायनली पीर बाबाच्या. तर मित्रांनो, आता आम्ही आलेलो आहे आमचे पीर बाबा आहेत जे, त्याच्या दर्ग्यात आलो आहे पाया बिया पडून. आता काकांनी दर्शन घेतलेलं आहे.
काका तुम्ही काय बोलता आपले जे भाटकर परिवार आहेत किंवा इतर जे समाजातले कोकणातले लोक आहेत त्यांच्यासाठी काय तुम्ही मेसेज देणार आहे? मेसेज देन या दर्ग्याचं अवश्य दर्शन घ्या. जागृत देवस्थान आहे. काका म्हणतायत आमचे जे हे जागृत देवस्थान आहेत आणि सर्वांनी इकडे मोठी उरुसी जत्राही भरते ना काका. फेब्रुवारी महिन्यात सर्वात मोठी जत्रा रत्नागिरीमध्ये म्हणजे उरूस इकडे म्हणजे होतो आणि त्या उरूसमध्ये पूर्ण मुंबई महाराष्ट्रातले कोण्याकोपऱ्यातले सर्व जागेतले लोक येऊन त्या उरूसला म्हणजे चांगल्या रीतीने ते साजरा करतात. आणि तुमची जी काही इच्छा असेल त्याही तुम्ही बाबांना सांगा, बाबा ते पूर्ण करतात. हे जागृत देवस्थान आहे. आणि आमचं जे रवळनाथाचं मंदिर होतं तेही तुम्हाला दाखवलं, लक्ष्मीकांत देवांचं मंदिर होतं तेही दाखवलं, आता पीर बाबांची दर्गाही दाखवली. आणि काकांनी मला पूर्ण म्हणजे चांगल्या रीतीने पूजा कशी करायची, कसं काय सर्व आम्ही आता केलेलं आहे. तर आता मी थोड्याच वेळात तिथनं निघणार आहे, कारण की मला सर्वांना तुम्ही एक चांगला मेसेज दिलेला आहात. देवधर्म करा, देवाची प्रार्थना करा, म्हणजे देव तुम्हाला पुढे नेईल. बस. आणि सर्वांचं प्रेम आदर ठेवा, मोठ्यांचा आशीर्वाद घ्या. आणि जे काही आपल्या आयुष्यात घडतं आहे त्याला देवच तुमच्या पाठीशी उभं राहू शकतो. तुमचा कुलदेवत, ग्रामदेवत तुमच्या सोबत राहू शकतो. तुमचा पीर तुमच्यासोबत राहू शकतो. आईवडिलांची रिस्पेक्ट करा आणि आयुष्यात चांगलं कार्य करा. आणि या सर्व गोष्टी मित्रांनो हे म्हणजे लाईफमध्ये कमी येणाऱ्या गोष्टी असतात. चला तर मग भेटू आता आपण पुढच्या प्रवासात. नमस्ते.